नंतर पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। अकोल्याच्या गोमांस मुद्द्यावरून दोन गट आमने सामने आलेले आहेत। शहरातील बैदपुरा भागामध्ये गोमांस विक्री करणाऱ्या दुकानावरती धाड टाकल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आणि दोन गट आमने सामने आले। तर एका गटाकडून दगडफेक झाल्याची माहिती समोर येते। बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावरती आणि पोलिसांवर दगडफेक झाली आहे अशी माहिती सध्या समोर येते। अकोल्यामध्ये गोमांसाच्या मुद्द्यावरून दोन गट आमने सामने आलेले आहेत। योगेश शिरसाट या संदर्भातली माहिती देतात। योगेश, नेमकं काय घडलं या ठिकाणी? नक्कीच अकोला शहरात आज सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बैतपुरा या भागात दोन गटात वाद झाल्याचं माहिती समोर आली आहे। दरम्यान अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत बैतपुरा भागात गोमांस विक्री केली जात आहे अशी माहिती बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली होती आणि पोलिसांनी सिव्हिल ड्रेस मध्ये ते गेले होते। पोलीस आणि बजरंग दलचे कार्यकर्ते तिथे गेले। या दोन समोरच्या गटाला असं वाटलं की या ठिकाणी बजरंग दलचे कार्यकर्ते आहेत म्हणून त्या दोन्ही गटामध्ये थोडी दगडफेक आणि बाताबाची सुद्धा झाली असल्याची माहिती समोर आली आहे। आणि याबाबत आता पोलिसांनी त्या ठिकाणी घटनास्थळी तणावपूर्ण सध्या शांतता आहे आणि या ठिकाणी एका बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओ काढत असताना त्याला सुद्धा रोखण्यात आला आणि त्याला सुद्धा मारहाण केली असल्याची माहिती समोर आली आहे। तर त्याचं सध्या त्याच्यावर सुद्धा उपचार सुद्धा सुरू आहे आणि याबाबत आता पोलीस स्टेशनला बजरंग दलच्या कार्यकर्त्यांकडून तक्रार दिली आहे आणि गोमांसच्या प्रकरण दिवसेंदिवस अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। यावर अकोल्याचे खासदार अनुपजी धोत्रे यांनी सुद्धा रोष व्यक्त केला। यावर कारवाई कठोर झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे। तर यावर पोलिसांना मारहाण झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असता अकोल्याचे जिल्हा अतिरिक्त अधीक्षक चंद्रशेखर रेड्डी सर यांनी म्हटलंय की अशा प्रकारचं कुठल्याही पोलिसांना मारहाण झाली नसल्याची माहिती समोर येत आहे। तृप्ती, निश्चित योगेश, अपडेट्स घेत राहू अकोल्यामधून। धन्यवाद संपूर्ण माहिती करता।